नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहकर. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या 27,15,000 लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण दिलासादायक अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, या संदर्भामध्ये 19 डिसेंबर 2024 रोजी एक अतिशय महत्वपूर्ण GR हा निर्गमित केला गेला आहे. तर तो GR आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा GR पाहतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबिटच्या पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी 19 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या दोन्ही योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. आणि यासाठी 408 कोटी रुपयांच्या मंजुरीसह हे अनुदान वितरित करण्यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी अतिशय महत्वपूर्ण GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या अंतर्गत जे पात्र असलेले लाभार्थी आहेत, अशा पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटीद्वारे हे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, डिसेंबर व जानेवारीचे हे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक नाही, तर असे जे लाभार्थी आहेत, तर अशा लाभार्थ्यांना जानेवारीचं जे काही अनुदान आहे तर ते FSMS द्वारे वितरित केले जाणार आहे. आणि त्यापुढे जे लाभार्थी आहेत, अशा प्रत्येक लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घेणे हे गरजेचं आहे. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त डीबीटी द्वारे या अनुदानाचे वितरण हे केलं जाणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का डीबीटीला आपलं अकाउंट लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या अनुदानाचा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झाले आहेत, तर अशा 12,36,425 लाभार्थी व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत 14,79,365 लाभार्थी असे एकूण दोन्ही योजनेच्या अंतर्गत 27,15,791 लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक झाले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उघडण्यात आलेले जे काही सेंट्रलाइज खाते आहेत, त्यामधून डीबीटीच्या द्वारे म्हणजे अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी हा अतिशय महत्वपूर्ण GR निर्गमित करून 408 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीसह वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकारी यांना या GRच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवरती भरण्याची खातर जमा करावी, अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे. आणि या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता पैसेही जमा केले जाणार आहेत. ज्या लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलेलं नाही, तर अशा लाभार्थ्यांनी आपलं अकाउंटला आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे, कारण जानेवारीच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक हप्ता डीबीटीद्वारे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासाठी फायद्याची ठरेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल.